नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण नाश्ता करत बसलेले आहेत आणि त्याच वेळी सुवर्णाने येऊन सांगितलेलं असतं की हे जे आहे म्हणजेच लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या मला बाहेर सापडलेल्या आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो की ह्या लिंबाच्या फोडी बाहेर कशा आणि रात्री दूध नसलं होतं म्हणजे दुधामध्ये लिंबू पिळलेला आहे. तेव्हा रजनी सांगू लागते म्हणजे हे लिंबू जे आहे ते पिळलेलं कोणी आहे. तर तिथे आली होती ती नैना. नैनानेच फ्रीजमधून लिंब काढलेली होती म्हणजेच नैनाने लिंबू पिळलेला आहे असं रजनी सगळ्यांना सांगत असते. नैनाचं कान तर समोर आलेलं आहे पण आबा म्हणतात की सोडून द्या सगळं ते बाद झालं सगळ्यांचं त्याच गोष्टींवर विचार करत राहणं असं आबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे समजवत आहेत त्याच वेळी सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. पण कला आणि अद्वैत यांच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. कला आणि अद्वैत ठरवतात काहीही झालं तरीही चांदेकरांच्या घराला लागलेला हा जो शाप आहे त्याचं काहीतरी केलं पाहिजे असा विचार कला आणि अद्वैत या दोघांच्याही डोक्यात सुरू असतो आणि ते दोघंही विचार करत असतात. कलाने तर अगदी शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुस्तक वगैरे या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या असतात. पुस्तक सुद्धा तिने मागवलेलं असतं आणि ते पुस्तक ती वाचत असते आणि त्यानंतर त्या पुस्तकाप्रमाणे काय करता येईल का उपाय निघेल का ते पाहत असते. इकडे नैनाचं कान तर समोर आलेलं असतं. नैनाने जे काही कारस्थान केलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर येत आहे. नैनाने असं करायला नको होतं असं सगळ्यांचंच म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आबा मात्र चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की नाही काहीही झालं तरीही चांदेकरांच्या घरावर जे संकट येत आहे त्या संकटाच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे असं आबांच्या सुद्धा डोक्यात सुरू असतं. काही झालं तरीही माझ्या लेकरांच्या संसारावर जी विघ्न येत आहेत त्यासाठी काही केलं पाहिजे असं आबांचं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघंही विचार करतात. कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की मला पळसंद्याला जायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. मग फायनली अद्वैतने विचार केलेला असतो की आपण कलाला घेऊन पळसंद्याला जाऊया. म्हणून अद्वैत कलासोबत पळसंद्याला जायचं ठरवतो. गुरुजी तिथं असतात आणि मग गुरुजींना तो विचारतो. कला आणि अद्वैत दोघंही पळसंद्याला आलेले असतात. पण कला आणि अद्वैत यांचं बोलणं नेमकं ऐकलेलं असतं ते म्हणजे रोहिणीने. रोहिणी त्याच कामावरती असते. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं इकडून तिकडून यायचं काहीतरी ऐकायचं आणि त्या पद्धतीने कांड करत राहायचं. हे रोहिणीचं नेहमीचं चाललेलं असतं आणि आजही ते तेच करत असते. कला आणि अद्वैत आता पळसंद्याला पोचलेले असतात. नेमकी त्यांच्या पाठोपाठ रोहिणी सुद्धा तिथं आलेली असते आणि रोहिणी तिथं आलेली आहे ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की कला चल पूजेची तयारी कर. तेव्हा कला सांगते की गुरुजी मला मंदिरात कुंकुमार्चन विधी करायचा आहे आणि रोहिणी हे सगळं ऐकत असते. गुरुजी सांगत असतात की हो तुम्हाला कुंकुमार्चन करायचं हे मला माहिती आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तुम्ही कुंकुमार्चन करायचं ठरवत तर आहात पण तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात एवढं सहजासहजी कुंकुमार्चनचा विधी जो आहे तो पूर्ण होत नाही. खूप संकट येतात खूप विघ्न येतात आणि त्या सगळ्यातून मार्ग काढत पुढे जावं लागत असतं. ते तुम्हाला जमणार आहे का तरच तुम्ही या विधीसाठी तयार व्हा. एकदा तुम्ही विधीसाठी बसलात कितीही संकट आलं काहीही झालं तरीही माघार घ्यायची नाही असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणते की हो चालेल. आता कला कुंकुमार्चनच्या विधीसाठी बसलेली असते. काही साहित्य अजून आणायचं असतं आणि ते आणण्यासाठी अद्वैत बाहेर जातो. तेव्हा मात्र कला विचार करत असते. कला म्हणत असते की नाही काही झालं तरी मला हा विधी आहे तो पूर्ण करायचाच आहे आणि तो विधी पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायची तयारी तिची असते आणि मग कला तो विधी पूर्ण करायला घेते. तेव्हा मात्र गुरुजी तिथं असतात आणि तेवढ्यातच रोहिणी तिथं पोहोचते. रोहिणी म्हणते की नाही मला या कलाला हा विधी पूर्ण करूच द्यायचा नाही असं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि रोहिणी मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. रोहिणी म्हणत असते की नाही मी या कलाला हे सगळं पूर्ण करूच देणार नाही कारण मला माहिती आहे की हे सगळं जर तिने पूर्ण केलं तर मात्र ती सगळ्यांच्या नजरेत चांगली ठरेल. मला तिला सगळ्यांच्या नजरेत चांगलं होऊच द्यायचं नाही हा विचार रोहिणीने केलेला असतो आणि रोहिणी तिथं येते काडी ओढते आणि म्हणते की ह्या कलाचा विधी मी कसा पूर्ण होऊ देते कारण मला माहिती आहे की काय करायचं आहे. एवढंच तिचं चाललेलं असतं.
तेव्हा मात्र रोहिणीने आता आगपेटीतली काडी आणलेली असते आणि ती काडी तिथे ओढत असते आणि तेव्हा मात्र रोहिणी तिथं ते सगळं काम करत आहे. तेव्हा मात्र कलाला माहितीच नाही आहे. बिचारी कला मात्र तिथे एक बसलेली आहे, तिचं काम सुरू आहे. कलाच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मनोभावे प्रार्थना करायची आहे, मनोभावे पूजा करायची आहे. बाकी कोणत्याच गोष्टींकडे कलाचं लक्ष नाही. देवीच्या चरणी तिनं स्वतःला तिथे वाहून घेतलेलं आहे सेवेसाठी आणि तेच ती करत असते. इकडे रोहिणीने मात्र हे कांड केलेलं असतं. कलाला माहितीच नाही आहे की काय होणार आहे. कला मात्र शांतपणे पूजा करत असते आणि इकडे आबांना मात्र टेन्शन यायला लागलेलं आहे. अद्वैत आणि कला दोघंही गेलेले आहेत, पण तिथे सगळं व्यवस्थित होईल ना? पळसंद्याला ते गेलेत आणि त्यांच्या दोघांवर कुठलं संकट येणार नाहीये ना? असं सगळं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आबा मात्र विचार करत असतात की काय होईल. देवी प्लीज माझ्या लेकरांकडे लक्ष दे, माझ्या लेकरांना काही होऊ देऊ नकोस आणि त्याचबरोबर माझ्या लेकरांचं रक्षण कर. तेव्हा मात्र इकडे आबा या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असतात. त्याच वेळी इकडे संगीता आणि त्याचबरोबर दिनकर दोघंही आलेले असतात. एवढं सगळं झालेलं असतं. त्यानंतर सरोजला फोन केलेला असतो, कारण काजलच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यानंतर त्यांना तिथे यायची इच्छाच नव्हती, म्हणून ते कलाला भेटायला सुद्धा आलेले नव्हते. आणि आता ते दोघंही आलेले असतात. तेव्हा मात्र इकडे आबांची तब्येत अचानक बिघडते. आबांची तब्येत बिघडली, आबांना काळजी वाटायला लागली. आबा म्हणत आहेत की त्यावेळेस आबा म्हणत आहेत की काहीही झालं तरीही माझ्या लेकरांचं रक्षण झालं पाहिजे. कला इथे पूजा करते आणि अचानक सगळा धूर तिथं झालेला आहे. कलाला प्रश्न पडलाय की हे सगळं काय होतंय. कला म्हणते की देवी तूच काहीतरी कर, उपाय काढ. मी तुझ्या चरणी स्वतःला विलीन करून घेतलेला आहे, पण आता हे माझ्यावर संकट येतंय. काहीही झालं तरीही मला हा जो विधी आहे तो पूर्ण करायचा आहे, असं कला सांगत असते. इकडे आबांना बेडवरती आणून झोपवलं जातं. डॉक्टरांना रजनी बोलवते, आबांना औषधंसुद्धा देते आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की आता काय करू. काहीही झालं तरीही आता ही पूजा मला संपन्न करायची आहे. कलाला श्वास घेणं मुश्किल झालेलं असतं, तरीही कला ती पूजा करत असते. तेवढ्यात अद्वैत येतो. मंदिरात कसला जाळ लागलाय, काय झालंय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, कला खरे तिथंच आहे. आणि अद्वैत त्या आगीकडे धावत येतो आणि त्याचबरोबर आगीकडे येऊन तो कलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तो कलाला म्हणत असतो की तू बाहेर आहे, राहू दे ती पूजा. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. कला तिथं तशीच बसून असते. कला म्हणते की नाही चांदेकर, ही पूजा पूर्ण करायचीच आहे, असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं. इकडे आबांना मात्र काळजी वाटत असते, कारण त्यांना ती व्यक्ती येऊन तिथं सांगत असते की मोठं संकट येणार आहे, मोठं संकट येणार आहे असं त्यांना तिथं जाणवत असतं. तेव्हा आबा म्हणतात की सोहम तू जा. अरे कला आणि अद्वैत तिकडे गेलेले आहेत पळसंद्याला, मला असं वाटतंय की तू सुद्धा तिकडे जावं, असं आबा इकडे सोहमला सांगत आहेत. सरोजला म्हणतात की सरोज तूही जा, त्यांना तिथे मदत लागू शकते, असं आबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा सरोज म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो काय करायचं ते, असं सरोज सांगत असते. आधी तुम्ही बरे व्हा, मी अद्वैतला कॉल करते, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र या दोघांच्या बाबतीत जे चालू आहे, जे घडतंय ते पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसत असतो की असं का घडतंय. अद्वैत तिथं पोहोचलेला असतो. अद्वैत कलाच्या मदतीला तिथं आलेला असतो. तो कलाला वाचवतो, तिथली आग विझवतो आणि कलाला ती पूजा जी आहे तशीच सुरू करायला देतो, कारण काहीही झालं तरीही कलावर कुठलंही संकट येऊ नये यासाठीच तर हे सगळं चालू असतं. तेव्हा आबांना इकडं थोडंसं बरं वाटायला लागलेलं असतं. आबा म्हणत असतात की ठीक आहे, आता बघूया पुढे काय होतंय. देवी आईच्या चरणी त्यांनी कौल लावलेला असतो आणि तिथे थांबलेले असतात. इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता एकत्र पूजा करत आहेत. त्यांचा जो विधी आहे तो कला आणि अद्वैत दोघं एकत्र करू लागलेले असतात. दोघांनाही काळजी वाटत होती, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यानंतर दोघांनी ज्या पद्धतीने तो विधी पूर्ण करायचं ठरवलेलं असतं ते मात्र खूपच जबरदस्त असतं. आणि इकडे संगीता त्याचबरोबर दिनकर सगळेजण तिथं आलेले असतात. आबांची काळजी घेत असतात, आबांना काय हवं नको ते पाहत असतात. आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर आबांच्या बाबतीत त्यांना खूप काळजी वाटत आहे, त्याचबरोबर कला अद्वैतच्या बाबतीत सुद्धा खूप काळजी वाटत आहे। आणि मग इकडे मंदिरात सगळीकडे धूर झालेला असतो आणि तरीही कला आणि अद्वैतने ही पूजा करायला सुरुवात केलेली असते। अगदी कठीण प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला होता, तरीही कला आणि अद्वैत दोघंही डगमगले नाहीत। त्यांनी कुंकुमार्चनची जी पूजा आहे ती व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहे। कारण तेवढ्यात गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी म्हणतात की काय झालं, तेव्हा अद्वैत सांगत असतो की मंदिरात आग लागली होती। तेव्हा गुरुजी सांगतात की अशी विघ्न येत राहतात आणि त्याचबरोबर त्या विघ्नांवर मात करतच आपल्याला हा विधी पूर्ण करायचा असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने या विघ्नावर मात करून ही पूजा केलेली आहे त्यामुळं तुमच्या घराण्याला लागलेला जो शाप आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे। कारण या पूजेतून जर तुम्ही दोघंही सुखरूपपणे बाहेर आला, एवढ्या मोठ्या संकटातून सुखरूपपणे तुम्ही बाहेर आलात, तुम्ही दोघांनी एकत्र पूजा केली आणि हे सगळं तुम्ही पुण्य मिळवलेलं आहे। त्यावेळेस अद्वैत आणि कलाला खूप बरं वाटतं आणि इकडे आबांना सुद्धा आता बरं वाटायला लागलेलं आहे। आबा ज्या गोष्टीचा विचार करत होते, आबांना वाटत होतं की कला आणि अद्वैतचं काय होईल, पण आबांनी सुद्धा इकडे देवीच्या पुढे जप सुरू केलेला असतो आणि कला आणि अद्वैतसाठी प्रार्थना केलेली असते आणि फायनली तो दिवस आलेला असतो। तो दिवस आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे की अद्वैत आणि कला यांची पूजा पूर्ण होते आणि आबांना फोन येतो। आता घरी फोन आलेला असतो की आमची पूजा पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे आणि तेव्हा मात्र आता आबांनाही बरं वाटायला लागलेलं असतं आणि त्याच वेळी आबा सुद्धा म्हणत असतात की खरंच आज माझ्या मुलांनी करून दाखवले, आज माझ्या नातवाने ही गोष्ट करून दाखवलेली आहे। हे सगळं शक्य होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त अद्वैतमुळं। आणि त्याच वेळी आबा म्हणत असतात की कला आणि अद्वैत या घरावर कुठलंच संकट येऊ देणार नाहीत, या घराचं नेहमी रक्षण करतील। आणि इकडे आता सगळेजण वाट बघत बसलेले असतात आणि त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात की खरंच आपल्या पोरांनी करून दाखवले। त्याच वेळी सरोज म्हणते संगीताला, खरंच तुमचे किती आभार मानू, कारण कलासारखी सून तुम्ही आम्हाला दिली आहे। मी या घरामध्ये आल्यावर तिचं खूपच तिच्या बाबतीत वाईट विचार केलेला होता, तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत वाईट विचार केला होता, पण कलासारखी मुलगी या घराला मिळालेली आहे सून म्हणून, ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे असं बोलणं सुरू असतं। आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टींमुळंच कला आणि अद्वैत यांची पुण्य या चांदेकरांना मिळत असते। त्यांनी जे काम केलेलं आहे त्यामुळंच ह्या गोष्टी घडत आहेत। खरं तर इकडे हे जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही आता पूजा करत आहेत आणि त्याच वेळी आता आरती सुरू झालेली आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैत कलाची समजूत घालत असतो, तिला समजावत असतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आता आपल्या घराण्याला लागलेला शाप सुद्धा जाणार आहे। तेव्हा कलाला खूप बरं वाटतं। गुरुजी सांगत असतात की खरंच नशीबवान आहात आणि चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी तुम्ही आलेला आहात, म्हणूनच चांदेकरांवरती आलेलं हे संकट जे आहे ते खरंच दूर होत आहे। नाहीतर चांदेकरांच्या घरावरती आलेलं संकट, एका पिढीतले संसार उद्ध्वस्त झाले होते, आता दुसरी पिढी त्याच्यामध्ये येत होती आणि खरंच ही गोष्ट घडली आहे ती फक्त आणि फक्त कला तुमच्यामुळे झालेलं आहे असं गुरुजी सांगत असतात। तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसत असतो, सगळेजण आबांचीही काळजी घेत असतात आणि त्याचबरोबर आबांनाही काय हवं नको ते पाहत असतात। त्याचबरोबर सरोज सुद्धा तिथं असते। सरोज सुद्धा म्हणत असते की काहीही झालं तरीही आबांच्या बाबतीत आता कुठलंही संकट यायला नको आहे, एवढंच डोक्यात सुरू असतं आणि त्याचबरोबर आबांना काही व्हायला नको आहे एवढंच त्यांना वाटत असतं। परंतु आबा आता खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि आबा म्हणत आहेत की काळजी करू नका, मला काहीही होणार नाही, कारण माझा नातू आणि माझी नातसून हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळं मला कोणतीही काळजी करायची गरज नाही। हे सगळं घडत असतं। तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता देवीची पूजा करत आहेत, आरती करत आहेत, देवीसाठी काय हवं नको म्हणजे देवीच्या देवळात जे काही करता येईल, देवीची सेवा करता येईल ते करत आहेत। कलाने तर अगदी उपवास सुद्धा केलेला आहे आणि कला ज्या पद्धतीने हे सगळं करत आहे
ते पाहून अद्वैतला सुद्धा बरं वाटतं आणि अद्वैत आणि कला या दोघांनी जोडीने पूजा करत चांदेकरांवर आलेलं संकट दूर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैतलाही खूप बरं वाटत आहे, कारण आपण कलाचा बायको म्हणून स्वीकार केला, कलाशी लग्न केलं, आबांचा शब्द पाळला आणि त्याचबरोबर आबांनी सांगितलं होतं म्हणून कलाशी लग्न केलं. पण आज माझ्या आयुष्यात मला कला हवी आहे, खरे मला हवी आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि कला ही माझ्या आयुष्यात लक्ष्मी म्हणून आलेली आहे आमच्या घरासाठी. ती खरंच खूप महत्त्वाची आहे असं अद्वैत बोलत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.